नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, उद्योग व्यवसाय म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर खूप मोठे मोठे शब्द येतात. भांडवल, टर्नओव्हर. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन छोट्या छोट्या व्यवसायांमधून सुद्धा आपण खूप मोठं यश संपादन करू शकतो. मग यामध्ये महिलांचा सहभाग काय आहे किंवा तो कशा प्रकारे असू शकतो, त्यांच्यासाठी कोणत्या कोणत्या संधी आहेत, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आज आपण बोलणार आहोत उद्योग व्यवसायात महिलांचा सहभाग, आणि या सगळ्याबद्दल आपल्याशी बोलणार आहेत प्राध्यापिका शैलजा सांगळे मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. शिक्षण क्षेत्रात होत्या मॅडम, प्राचार्य म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यानंतर आकाशवाणी आणि वृत्तपत्र लेखन त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलंय, आणि महिला उद्योजकांच्या मुलाखती सुद्धा त्यांनी प्रामुख्याने घेतल्या. त्यामुळे या सगळ्याबद्दल ते आपल्याला खूप सविस्तर आणि खूप छान माहिती देणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील, आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते बघूया. 24908050, 24988050 हे आपले दूरध्वनी क्रमांक आहेत. आणि 022 STD कोड. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन करणार आहेत त्यांच्यासाठी, आणि मोबाईलहून जी मंडळी फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल, दोन गोष्टींची काळजी आपण नेहमी घेतो, आज सुद्धा घेणार आहोत. विषयाशी अनुरूप असे प्रश्न विचारा, आणि प्रश्न विचारताना तुमच्या टीव्हीचा आवाज बंद ठेवला तर उत्तम, किंवा मग अगदी कमी ठेवा. मॅडम, आपण महिलांचा सहभाग उद्योग आणि व्यवसायामध्ये कितपत आहे किंवा कसा असावा या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. मुळात तो केवढा आहे? उद्योग व्यवसायामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग खूप कमी आहे. भारताचंच उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये 50% पुरुष आणि 48% महिलांचं प्रमाण आहे. पण 48% महिलांमधल्या फक्त 10% महिलांचा उद्योग व्यवसायात सहभाग आहे. मोठ्या मोठ्या बँकांच्या उच्च पदावर असतील, CEO पदी असतील, या महिला खूप कमी आहेत. पण मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो आणि आवर्जून सांगावं असं वाटतं की ज्या महिला या क्षेत्रात आहेत त्यांनी मात्र यशस्वीरित्या तिथे पदार्पण केलेलं आहे. त्यांनी यशोमंदिराचा कळस गाठलेला आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर अमेरिकेमध्ये पाहणी केली होती, आणि तेव्हा लक्षात आलं की पहिल्या 100 जे उद्योजक आहेत त्या यादीमध्ये पहिल्या 50 महिला आहेत. त्यामुळे महिलांचा सहभाग हा मोठा आहे. अमेरिकेत आहे, आपल्या देशात तो थोडा कमी असला तरी सुद्धा महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यांनी यशस्वीरित्या उद्योग व्यवसाय सांभाळलेले आहेत. एक इला हॉपमन नावाच्या अमेरिकन महिला आहेत. त्यांच्या पतीचा डबघाईला आलेला व्यवसाय पती निधनानंतर त्यांनी नुसता सांभाळला नाही, तर त्यांची त्या वर्षातली कमाई पतीच्या कमाईच्या दुप्पट झालेली होती. दुसऱ्या एक मरियाना इलिच म्हणून महिला आहेत. त्यांनी एक पिझ्झा रेस्टॉरंट सुरू केलं. तुम्हाला माहिती आहे, पिझ्झा म्हणजे क्रेझी आहेत अमेरिकन्स. आणि आता त्यांची 4500 पिझ्झा रेस्टॉरंट्स आहेत, आणि $2000 कोटी बापरे, खूप शून्य आहेत. वर्षाची कमाई अनेक शून्य आहेत त्याच्यामध्ये. आपल्या भारतीय महिला पण तिकडे जाऊन त्यांनी सुद्धा चांगले उद्योग व्यवसाय. पण हे फक्त अमेरिकेत नाही, आपल्या भारतातल्या महिलांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे. अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये. म्हणजे मी माझ्या ओळखीच्या आहेत, सातारामध्ये एक महिला आहेत, त्यांच्या पतीचं अचानक निधन झालं. कारखान्याचा श्री गणेशा सुद्धा त्यांना माहीत नव्हता. फक्त उद्घाटनाला कारखान्यात गेल्या असतील, परत कधी गेल्या नव्हत्या. पण त्यांनी तो व्यवसाय सांभाळला. नुसताच सांभाळला नाही, आज त्यांचे 4 कारखाने झालेले आहेत. साताऱ्याच्या MIDC एरियामध्ये 4ही कारखाने व्यवस्थित चालू आहेत. त्यामुळे महिला जरी कमी असल्या तरी सुद्धा त्या यशस्वी आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग कोणते कोणते गुण असे असतात? आता महिलांचे उपजत गुण, त्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर बोलूया की निसर्गतः तिच्यामध्ये काही गुण असतात, त्याच्यामुळे ती पुढे जाऊ शकते, ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण असे कोणते गुण आहेत जे व्यवसायासाठी किंवा उद्योगासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात? मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी आल्या, कौशल्य आली, अनेक गोष्टींचा समावेश, कला आहेत. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? उद्योग व्यवसाय म्हटलं की एक व्यवस्थापनच असतं. उद्योग व्यवसाय म्हणजे मॅनेजमेंट असतं. सगळ्या गोष्टीचं, उत्पादनाचं असतं, माणसांचं ह्युमन मॅनेजमेंट असतं. पण म्हणून व्यवस्थापनाला लागणारे सगळे गुण
उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे असले पाहिजे. समर्थांनी एक 300 वर्षापूर्वी व्यवस्थापनाबद्दल लिहून ठेवलंय. ते म्हणतच असत की प्रपंच करावा नेटका. प्रपंच म्हणजे फक्त कुटुंबाचा प्रपंच त्यांच्या अपेक्षित नव्हता. कंपनी, कारखाने, उद्योग, छोटा उद्योग, मोठा उद्योग जे काय असेल त्याच्यासाठी लागणारं व्यवस्थापन. तर समर्थांनी छान म्हटलंय. त्यांनी असं म्हटलंय की नियोजनाची दूरदृष्टी, नेतृत्व करण्याची कला, माणसं सांभाळण्याची कला, चिकित्सक वृत्ती, दर्जा वस्तूचा किंवा प्रॉडक्टचा जो काय दर्जा टिकवण्याची क्षमता आणि आल्या प्रसंगाला खंबीरतेने तोंड देण्याची क्षमता, ह्या गोष्टी असल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी असल्या तर कोणीही उद्योजक होऊ शकतो. हे गुण आपल्याकडे असले पाहिजेत. आता आपण जेव्हा कुठलाही उद्योग व्यवसाय चालवतो तेव्हा चिकित्सक वृत्ती खूप महत्वाची आहे. कारण हा जो कच्चा माल वगैरे जो आपण घेतो त्याच्यामध्ये त्याच्यात चिकित्सक वृत्तीचा भाग असला तरच आपण चांगल्या दर्जाच्या वस्तू निवडू शकतो. कमी किमतीमध्ये उत्तम दर्जाच्या वस्तू. आणि तीच चिकित्सक वृत्ती आपल्याला त्या वस्तूचा मालाचा दर्जा टिकवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते. नाहीतर मग आपले उत्पादक काही कामगार काही करतायत आपलं लक्ष नाही, सगळं सुमार होतं. पण चिकित्सक वृत्तीचा माणूस तसं उत्पादन होऊ देत नाही. नेतृत्व गुण तर असलेच पाहिजे. कारण ती नेतृत्व गुण असल्याशिवाय तुम्ही कुठलाच उद्योग व्यवसाय डिसिजन मेकिंग सगळ्यात महत्वाचं आहे. डिसिजन मेकिंग पेक्षा सुद्धा माणसं जी काम करत असतात त्यांना सांभाळणं. आज कामगार मिळणं किंवा लोक मिळणं खूप कठीण झालंय. त्यामुळे आहेत त्या व्यक्तींना सांभाळून ठेवणं हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यांच्या जीवावर तर आपला उद्योग व्यवसाय चालू असतो. बरोबर. त्यामुळे ते सांभाळणं खूप महत्वाचं आहे. प्रामाणिकपणा हवा तो दर्जा टिकवण्यासाठी. दर्जा टिकवायचा असेल तर तो प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये असलाच पाहिजे. नाहीतर मग दर्जा बिघडला की गिऱ्हाईक हळूहळू तुटू लागतात. नुसतीच तुटत नाही, ते आपली पब्लिसिटी करतात. तुमच्या दर्जा घसरलाय याची पब्लिसिटी लोक जास्त करतात. दर्जा चांगला आहे हे सांगण्यापेक्षा दर्जा घसरलाय कसा याची चर्चा जास्त होते. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या खंबीरतेने म्हणजे उद्योग व्यवसाय हा एक प्रवास आहे. प्रवासात काटेकुट्याने भरलेली वाट असते, खाच खळगे असतात, अपघात असतात. म्हणजे ह्या सगळ्याला तोंड देऊन पुन्हा खंबीरतेने उभं राहून आपला उद्योग व्यवसाय चालू ठेवणं, ह्यासाठी सुद्धा तेवढी मनाची तयारी पाहिजे. किंबहुना हे कुठेतरी आपण थोडीशी तयारी आपल्या मनाची केली पाहिजे का, की ही वाट साधी नसणारच आहे, थोडेसे त्याच्यामध्ये अडचणी येणारच. ह्याची तयारी आपण ठेवलीच पाहिजे. कारण ही सगळी वाट काटेरी वाट आहे आणि काटेरी वाटेवरनं रक्ताळलेल्या पायानी पुढे जायचंय आपल्याला. हे एक मनोमन ठरवलं आणि त्यासाठी तेवढी खंबीरता हवी. ते सहन करण्यासाठी तेवढी खंबीरता असली पाहिजे. आणि माणसं सांभाळण्याची कला तर खूप महत्वाची आहे. म्हणजे नुसतीच नेतृत्व गुण नाही, हुकुमशाही पद्धतीने नेतृत्व न करता लोकशाही पद्धतीने लोकांना सांभाळून आपण उद्योग व्यवसाय सांभाळला पाहिजे. पहिला फोन घेऊया कार्यक्रमातला. ठाण्याहून आपल्याशी बोलताय चौगुले मॅडम. नमस्कार. बोला. हॅलो मॅडम. प्रश्न विचारा. माझ्याकडे 10-15 महिला आहेत. म्हणजे त्यांना उद्योग हवा आहे. त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करते? संगीताताई, तुमचा प्रश्न जरा एकदा सलग पुन्हा विचारा. टीव्हीचा आवाज थोडासा कमी करा. 10-15 गरजू महिला आहेत. त्यांना उद्योगाची गरज आहे. तुमच्याकडे गरजू महिलांसाठी काय करता येईल? म्हणजे मार्गदर्शन कराल का मला? काय करू जेणेकरून 10-15 महिलांना धन्यवाद. काय त्यांच्यासाठी मला काय करावं लागेल? धन्यवाद. त्यांच्याकडे गरजू महिला आहेत 10-15 आणि त्या सगळ्यांना जर त्यांना काही काम द्यायचं असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्या उत्पन्नासाठी, तर त्यांना काय करता येईल असं विचारलंय संगीताताईंनी. एक म्हणजे तुमच्याकडचे ज्या महिला आहेत त्यांचं शिक्षण काय झालंय, किंवा आपण असं गृहीत धरूया की त्यांच्याकडे काही फार प्रशिक्षण नाहीये किंवा फार अशी विशेष कला नाहीये, पण एक सांघिकरित्या काहीतरी त्यांना करायचंय, जसं बचत गटाच्या महिला करतात. तर पाककलेवर आधारित अनेक व्यवसाय आज बचत गटाच्या महिलांनी सुरू केलेले आहेत. म्हणजे पुण्यामध्ये एक उकडीचे मोदक बनवण्याचाच कारखाना त्या महिलांनी एकत्र येऊन केलेला आहे. दिवाळीचा लाडू चिवडा मोठ्या प्रमाणावर बनवला जातो तो आहे.
केटरिंग व्यवसायासाठी या महिला काम करू शकतील मोठ्या रोजचे प्रमाणावर. डबे असतात, रोजचं जेवण भाजी असतं. पोळी हो ना. बनवण्याचं मला अजूनही समजलेलं नाहीये की इतक्या महिला आता नोकरी करतायत आणि त्यांना एवढी गरज आहे. तर असे जागोजागी आपल्याला छान घरी केलेल्या मऊ पोळ्यांची पाकिटं आणि ताज्या भाज्यांची पाकिटं अशी सर्रास विकायला अजून मिळत नाहीयेत. त्यामुळे तुम्ही हा पोळ्या बनवण्याचा व्यवसाय हा अत्यंत म्हणजे कुठल्याही केटरिंग व्यवसायामध्ये नफा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे इतक्या जर महिला असतील तर हा चपात्या किंवा पोळ्या बनवण्याचा व्यवसाय, पुरणपोळ्या बनवू शकता, गुळाच्या पोळ्या आहेत, खव्याच्या पोळ्या आहेत, अनेक प्रकार. म्हणजे जे आज अशी परिस्थिती आहे की मुलींना काही येत नाहीये पण आणि ह्या गोष्टी ज्या अशा आहेत, पुरणपोळी, खव्याची पोळी, गुळाची पोळी वगैरे, ह्या दुकानात इतक्या चांगल्या मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही तो एखादा विचार करू शकता महिलांना. निवडलेली भाजी सुद्धा हल्ली मिळत नाही. भाज्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतील. मोठ्या प्रमाणावर भाज्या आणायच्या, त्या धुवून, वाळवून, चिरून त्याची पाकिटं बनवायची. भांडवल काहीही फारसं लागत नाही. तुम्हाला एक मशीन लागतं वजन करण्याचं आणि सीलिंग मशीन पाकिट्स, आणि बसल्या बसल्या कुठल्याही वयोगटातल्या महिला भाजी निवडणे, चिरणे हे व्यवस्थित करू शकतात. आणि आपण त्याचा सप्लाय शहरांकडे जवळपासच्या गावात आपण त्याचा पुरवठा करू शकतो. आपण गुणांबद्दल बोलत होतो आणि त्याचंच आता थोडंसं पुढची पायरी म्हणजे कुठल्या मग असे व्यवसाय आहेत जे आपण करू शकतो. गुण तर आहेत, चिकित्सक वृत्ती तुम्ही म्हणालात, जबाबदारीची जाणीव म्हणालात, त्याच्या पुढे जाऊ. पण मला गुणांबद्दलच आणखी थोडंसं सांगायचं असं की हे जे सगळे गुण मी म्हटलं तसं समर्थ रामदासांनी सांगितलेत, हे सगळे गुण महिलांमध्ये असतात असं माझ्या लक्षात आलं जेव्हा मी एवढ्या 100 उद्योजक महिलांच्या मुलाखती घेत गेले. आणि लक्षात आलं की हे सगळे यांच्यामध्ये आहेतच. किंबहुना आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये या गुणांची जडणघडण अत्यंत उत्तम प्रकारे होत असते आणि आपोआप होत असते. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर नेतृत्व गुण आहे. नेतृत्व गुण म्हणजे आपल्याला लहानपणापासूनच शिकवलेलं असतं की अहंकार बाजूला ठेवायचा. मुलींनी तरी तुला सासरी जायचंय, स्वतःचं फार चालवायचं नाही, ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे थोडंसं घरातल्यांशी मिळतं जुळतं घ्यायचं, आपला अहम बाजूला ठेवून दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं, त्यांच्या कलानी घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी महिला शिकत जातात. म्हणजे हॉल या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी असं अभ्यास केलाय, तर त्यांचं असं म्हणणं आहे की महिला बॉस ह्या पुरुष बॉसपेक्षा उत्तम बॉस असतात. आणि महिला जिथे बॉस असतात तिथे संप, टाळेबंदी हे प्रकार कमी होतात. त्याचं कारण त्यांनी असं दिलंय आणि त्यांनी शास्त्रोक्त अभ्यासच केलाय. त्यांनी असं म्हटलंय की महिला या बॉस या अधिकार पदाचा कनिष्ठ अधिकाऱ्यांवर अधिकार गाजवण्यासाठी वापर करत नाहीत, तर त्यांच्याशी बोलून त्यांना बोलायला देतात, त्यांचे विचार ऐकून घेतात. आणि एखादा निर्णय जर त्यांच्यावर लादायचा असेल तर त्याची कारण मीमांसा स्पष्ट करून त्याच्यावरच्या त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन त्याच्यावर स्वतः विचार करून आणि मग निर्णय घेतात. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं लोकशाही पद्धतीने निर्णय घेतात. चिकित्सक वृत्ती ही महिलांमध्ये असतेच. एक तरी तुम्ही मला महिला सांगा की पहिल्याच दुकानात गेली आणि साडी लगेच घेऊन बाहेर, असं होत नाही. त्यामुळे तिला सगळं हवं असतं. त्याचं टेक्स्चर चांगलं पाहिजे, त्याचं डिझाईन चांगलं पाहिजे, त्याचा रंग संगती चांगली पाहिजे. या सगळ्या गोष्टी बघून, म्हणजे आखूड शिंगी बहुदुधी गाय असते ना तसे, आणि तेवढं निवड करण्याची चिकाटी त्याच्यात असते. म्हणून बरेचसे पुरुष महिलांबरोबर खरेदीला जात नाहीत. पेशन्स खूप असतं. पण हे उद्योग व्यवसायात खूप उपयोगी पडतं. आणखी महिलांचा एक विशेष गुण आपल्याला दिसतो, तो म्हणजे प्रसन्न चेहरा, बोलकं व्यक्तिमत्व असेल किंवा लाघवी बोलणं असेल, आणि समोरच्यांच्या मनात काय चाललंय हे चेहऱ्यावरनं, देहबोलीवरनं महिला पटकन ओळखू शकतात. त्यामुळे मार्केटिंगला त्यांना खूप सोपं जातं, माणसं सांभाळायला सोपं जातं. म्हणजे एखादी महिला एखाद्या दिवशी चेहरा पाडून आपल्या इथे कामाला आली तर पटकन महिला मालकीण किंवा बॉस असेल तर ती विचारते की काय प्रॉब्लेम आहे, असं चेहरा पडलेला आहे. पण हे पुरुष मालक किंवा बॉसच्या बाबतीत होत नाही. आपली ही भावनिक बुद्धिमत्ता महिलांची जी खूप जास्त असते त्याचा खरं फायदा होतो. कधीतरी थोडं कन्सेशन दिलं जातं, नंतर काम करून घेतात. महिला काम करून घेत नाहीत असं नाही, पण
त्या वेळेची त्या क्षणाची जी परिस्थिती requirement असते. समजून, त्यामुळे हा भावनिक बुद्धिमत्तेचा प्रामाणिकपणा सुद्धा बघा. म्हणजे महिला पैशाच्या हव्यासापायी नीती मूल्यांची पायमल्ली करण्याचं धाडस करत नाहीत. पण व्यवहाराला तेवढ्याच व्यवहाराला चोख असतात, पण व्यावसायिक दृष्टिकोनापेक्षा झोकून देऊन काम करण्याची वृत्ती जास्त असते. आणि मग त्यामुळे महिला या अधिक चांगल्या प्रकारे तिकडे योगदान देऊ शकतात. क्वालिटी राहते, चांगली क्वालिटी राहते. आज मॅडमने सगळे गुण आपल्यामध्ये जे सगळ्या स्त्रियांमध्ये असतात उपजत, त्याचा उपयोग आपण व्यवसायासाठी किती छान पद्धतीने करू शकतो. किंबहुना एक महिला किती चांगला उद्योग करू शकते तिच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे, हे आपण त्याच्याबद्दल बोलतो आहोतच. यानंतर कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कशा कशा प्रकारचे उद्योग ती करू शकते, व्यवसाय सुरू करू शकते. तुम्ही इतके सगळे गुण सांगितले, तिच्यामध्ये ते उपजत असतात, निसर्गतः तिच्यात ते सगळं असतं, तरी सुद्धा महिलांचा सहभाग आपल्याला इतका कमी का आढळतो? मग महिलांच्या 3-4 अडचणी मला लक्षात आल्या. सगळ्यात महत्वाची म्हणजे घरून पाठिंबा नसणे. बऱ्याच महिलांना घरून उद्योग व्यवसायासाठी पाठिंबा नसतो. म्हणजे घरच्यांचा तेवढा आत्मविश्वास नसतो की ही व्यवस्थित उद्योग व्यवसाय प्रस्थापित करू शकेल का. आणि त्यामुळे घरून पाठिंबा नसल्यामुळे, तो पुश नसल्यामुळे महिला फारशा धजावत नाहीत. तर मला सगळ्या महिलांना सांगायचं आहे की घरून पाठिंब्याची अपेक्षा फारशी ठेवू नका. त्याचं कारण असं आहे की घरातली बाई बाहेर पडलेली फारशी घरात पुरुषांना तरी आवडत नाही, कारण त्यांची त्याच्यात गैरसोय होते थोडीफार. महिला बाहेर जाते, मग कधी चहा हाताने बनवायला लागतो, जेवण करून घ्यायला लागतं. म्हणजे पाठिंब्याची फार अपेक्षा करू नका. पण सुरुवातीला म्हणजे विवेकानंदांनी छान सांगितलंय की महिलांच्या आयुष्यामध्ये, उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात 3 स्टेजेस महत्वाच्या असतात. एक तर हसू होणं, नंतरचं आहे ती सहकार्याची भावना, आणि मग शेवटी कौतुक. आपण त्याच्याबद्दल थोडंसं विस्ताराने बोलूयात, पण एक फोन घेऊया. शैलजा गायकवाड आपल्याशी बोलतात भाईंदरहून. नमस्कार. हॅलो, बोला. मला भाज्या सुकवण्यासाठी ज्या मशिनी आहेत त्या कुठं उपलब्ध होतील, आणि टोमॅटो कॅचअप करण्यासाठीची पण मशीनसाठी मला माहिती हवी आहे. धन्यवाद. भाज्या सुकवण्याचं मशीन आणि केचप करण्यासाठीचं मशीन, असं दोन्ही त्यांनी विचारलंय. भाज्या सुकवण्याचं असं मशीन माझ्या ऐकण्यात नाहीये. म्हणजे मी 2 महिलांच्या मुलाखती घेतल्या आहेत, पण त्यांनी अशा मोठ्या जागा घेतल्या आहेत, वर्कशॉप टाईप, आणि तिथे त्या पसरवून देतात, पंख्याखाली सुकवतात आणि सुकतात भाज्या. म्हणजे तुम्ही सगळ्या कापडांवर, जुन्या चादरी, आपल्या जुन्या साड्या असतील ना, त्याच्यावर अशा पसरून जर ठेवल्या तर त्या मोठ्या प्रमाणावरती भाज्या सुकवता येतात. आणि केचप साठीचं त्यांनी मशिनरी कुठे मिळेल? केचप साठीचे एक मशिनरीचं उत्पादन करणारे सांगलीमध्ये एक उत्पादक आहेत. आता माझ्याकडे त्यांचा नंबर नाहीये, पण जर आपण त्यांना माझा नंबर देऊ शकलात तर मी त्यांना जरूर ते नंबर आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर जर तुम्ही ज्या कॉन्टॅक्ट नंबर्सवर फोन करता आहात तिथे जर परत फोन केला तर मॅडमचा नंबर सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. आणि मग त्याच्यानंतर पुढे तुम्हाला ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, मशीन्स कुठे मिळतील किंवा अमुक एकाचा कॉन्टॅक्ट नंबर हवाय वगैरे, ती सगळी मदत मॅडम तुम्हाला नंतर करू शकतात. पण कार्यक्रम झाल्यानंतर याच फोन नंबर्सवर पुन्हा फोन करा आणि मग मॅडमचा नंबर तुम्हाला नक्की मिळेल. आपण ह्या सगळ्याबद्दल बोलत होतो की महिला का येत नाही. हो, तो पहिला प्रश्न होता पाठिंबा नसणे. हे खूप महत्वाचं कारण आहे त्यांचं. दुसरं आहे ते आत्मविश्वासाचा अभाव. म्हणजे घरच्यांचाही आत्मविश्वास नसतो आणि महिलांनाही नसतो. स्वतःचा हिंमत होत नाही. पण काहीतरी हिंमत केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि स्वयंप्रेरणेतनं आत्मविश्वास यायला पाहिजे. आणि आत्मविश्वासाच्या बळावरच यशाची पक्की इमारत उभी असते. आत्मविश्वास असा आहे ना की फुग्यात हवा भरल्यासारखं काही आपण भरू शकत नाही. तो तुमचा स्वतःचा विश्वास आहे. म्हणजे मला हे करायचंय, मी हे करू शकणार आहे आणि मी हे करणार आहे, हा तो आत्मविश्वास. म्हणजे स्वतःला आत्मविश्वास द्यायचा. आपल्यात गुण आहेत तर त्याचा विकास आपण नाही करायचा तर कोणी करायचा. त्यामुळे आत्मविश्वास हा आपला आपणच मिळवला पाहिजे. तो असा वटवृक्षाच्या मुळासारखा खोल गेलेला आत्मविश्वास. म्हणजे खोल मुळं असतात ना, किती भूकंप वादळ वारा आला तरी सुद्धा वटवृक्ष टसचा मस हालत नाही. बरोबर. तसं आपला आत्मविश्वास असला पाहिजे. ठरवलं पाहिजे ठाम मनाशी मला हे करायचंय. तिसरं असते ते मार्केटिंगची अडचण असते महिलांची, की मी करीन काहीतरी पण मग मार्केट कुठे मिळेल काय. माझ्याकडे तर जाहिरातीसाठी एवढे पैसे नाही. आज पेपरमध्ये छोटी छोटी जाहिरात द्यायला खूप महाग आहे.
तर मला त्यांना असं सांगायचं की तुम्ही जे काही उत्पादन कराल ते नातेवाईकांपर्यंत पोचवा, मैत्रिणींपर्यंत पोचवा. वाढदिवसाला आपण नवीन घर घेतलं कोणी तर तिथे आपल्याला बोलवतात, तिथे अनेक समारंभांना एक तुम्ही बनवलेल्या वस्तू भेट म्हणून द्या. मुखोद्गत प्रसिद्धी आपोआप होत ती राहते. सगळ्यात आणि सगळीकडे होते. पसरणारी आहे अगदी ती. म्हणजे तुमचा दर्जा असेल तर लोक तुमच्याकडे चालत येतील, शोधत येतात तुम्हाला कुठे कोण बनवतंय. आणखी छोटे छोटे लिफलेट्स पेपरमध्ये आपण देऊ शकतो. म्हणजे नेहमी मार्केटिंग हे स्थानिक ठिकाणाहून मग आपण पुढे जायचंय, मग रिजनल लेवलला म्हणजे मोठ्या प्रमाणावर करू शकतो. त्यामुळे मला वाटत नाही असं की मार्केटिंगचा फार मोठा प्रश्न यावा. आणि शेवटचा चौथा महत्वाचा प्रश्न म्हणजे अनेक महिलांमध्ये आत्मविश्वास असतो, त्यांना घरून पाठिंबाही असतो, पण काय करायचं हा एक यक्ष प्रश्न असतो. मला वाटतं आपण आज त्या बघा- प्रश्नाकडे येऊया, कारण सगळ्या. खरंच खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे ते. पण एक अहमदनगरहून फोन आहे, श्रद्धा कुलकर्णी आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो. बोला हा, मी श्रद्धा कुलकर्णी बोलते नगरहून. बोला, प्रश्न विचारा. हा, आता उद्योग आणि व्यवसायांमध्ये खूप स्त्रियांचा खूप सहभाग हळूहळू वाढतोय. पण मला असं विचारायचं की हस्तोद्योगामध्ये जास्तीत जास्त सहभाग महिलांना मिळण्यासाठी त्यांना काय वाव आहे? बर, धन्यवाद. धन्यवाद. हस्तकला, हाताने करायचे जे काही उद्योग आहेत त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे असं त्यांनी विचारलंय. हस्तकलेमध्ये अनेक प्रकार आहेत. सोलावडची फुलं आहेत, कृत्रिम फुलं आपण बनवू शकतो, भरतकामाने फ्रेम्स बनवता येतात, आणखी बऱ्याच छोट्या छोट्या वस्तू, बांबूचे प्रॉडक्ट हस्तकला आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला बनवतात. कचऱ्यातनं आज किती महिला कलात्मक वस्तू बनवतात. तर ह्या सगळ्या वस्तू बनवल्यावर एक मी मगाशी सांगितलं तसं आपण एक आपल्या नातेवाईकांना तरी भेट द्या, म्हणजे मुखोद्गत प्रसिद्धी होते. जवळपास मॉल असतील तिथे भेटा, दुकानांमध्ये जाऊन भेटा. आता बऱ्याच मॉलमध्ये वस्तू ठेवायला लागलेत, फक्त आपल्याला क्रेडिटवर ठेवावं लागतं. लगेच काही आपल्याला त्याचं मोल म्हणजे पैसे मिळतील असं नाही. त्यांनाही बघायचं असतं तुम्हाला तुमच्या या वस्तूंना कितपत वाव आहे. त्यामुळे हस्तकलेत तर इतक्या कला आहेत आणि इतक्या प्रकारच्या वस्तू तुम्ही, आणि आज इतके क्लासेस सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मला येतंय पण मला त्याच्यातनं आणखी चांगलं दर्जाचं उत्पादन करायचं असेल तर तुम्ही क्लासेस जॉईन करून अनेक मला वाटतं आणि उद्योग सुरू केल्या केल्या मला लगेच घसघशीत यश मिळणार आहे आणि फायदाच होणार आहे माझा, हा थोडासा विचार बाजूला ठेवून आपण अप्रोच केला पाहिजे ना, की सुरुवातीला नाही मला नफा मिळणार आहे, अजिबात पैसा त्यातनं मिळणार नाही. तयारी आपण ठेवली पाहिजे. लगेच थोड्या दिवसातच आपण नावारूपाला येत नाही. उद्योग व्यवसायासाठी समर्थांनी म्हटलंय तसं अखंड मेहनतीची तयारी बरोबर असली पाहिजे. आणि मेहनत करा, यश हे आपल्याला शोधत येतं. यश आपण होतो त्या मोठ्या प्रश्नचिन्हापर्यंत पोहोचलो होतो की सगळं आहे पण काय करायचं माहित नाही, सुचत नाही. काय सांगा, काय करायचं मोठा प्रश्न असतो. खूप महिला मला विचारतात. मला त्यांना सांगायचंय की पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःला ओळखा. प्रत्येक व्यक्तीमध्ये ना काहीतरी एक विशेष गुण असतो, कला असते, कला कौशल्य असतात. कोणाचा ड्रॉइंग हँड असतो, कोणाचा गायनाचा गळा असतो, कोणाचं नृत्याचं अंग असतं, चित्रकला असेल, वाचनाची कोणाला आवड असते, कोणाला लेखनाची आवड असते. ज्या काय तुमच्यामधल्या कला आहेत त्या पहिल्यांदा ओळखा आणि त्या कलेला अनुषंगून आपल्याला काही व्यवसाय करता येतील का त्याचा आपण विचार केला पाहिजे. काहींना शिवणकलेची सुद्धा आवड असते, विणकामाची आवड असते, भरतकामाची आवड असते, एक उपजतच आवड असते. त्यामुळे ही कला आपल्यामध्ये कोणता गुण आहे तो ओळखला पाहिजे. तो महिला आधी ओळखत नाहीत. आपलं बालपण आठवा. आपण शाळेमध्ये काय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होतो की गाण्याच्या स्पर्धेत भाग घेत होतो की नृत्याच्या घेत होतो की काय करत होतो ह्याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने येणारे व्यवसाय आपण सुरू केले पाहिजेत. पण आता हे चित्रकला म्हणा किंवा शिवणकला जी आहे तर ते म्हटल्यानंतर खूप अशा ढोबळ गोष्टी डोळ्यासमोर येतात की चित्रकला म्हटल्यानंतर आम्ही काही फ्रेम्स करणार, त्याच्या पलीकडे आम्ही काय करू शकतो. तर आज कोणत्या कोणत्या संधी त्याच्यातून उपलब्ध आहेत की फक्त फ्रेम्स नाही त्या पलीकडे जाऊन सुद्धा चित्रकलेचा आपण छान उपयोग करून घेऊ शकतो. चित्रकलेचे अनेक क्षेत्रामध्ये आज
इतका जमाना बदललेला आहे, तर तुम्हाला खूप क्षेत्रामध्ये आपल्याला संधी मिळतात. म्हणजे प्रत्येकीला असं वाटतं की मी चित्रकलेकडून कुठे जहांगीर आर्ट गॅलरीत कुठे माझं प्रदर्शन होणार आहे का, किंवा पुण्याच्या बालगंधर्वमध्ये होणार आहे का. तर प्रदर्शन व्हायला पाहिजे आणि फ्रेम्सच बनवायला पाहिजे असं नाहीये. तर चित्रकला तुम्हाला येत असेल तर सगळ्यात मोठा वाव आहे तो प्रकाशन क्षेत्रामध्ये. वा. दिवाळी अंक आज 100च्या वर दिवाळी अंक निघतात. त्याच्यातली रेखाटनं असतात, त्याच्यातले काही विनोदी किस्से त्याची रेखाटनं म्हणजे असतात. गोष्टीच्या शेजारी जे चित्र चित्र असतं असतं छोटे ते छोटे रेखाटणं. हो. कव्हर पेज, प्रत्येक दिवाळी अंकाचं कव्हर पेज असतं. आज इतकी पुस्तकं प्रकाशित होत आहेत, प्रत्येक पुस्तकाचं कव्हर डिझाईन करावं लागतं. ते कव्हर पेज आपण करू शकतो. सायन्सची किती पुस्तकं आहेत, त्याच्यातल्या आकृत्या आहेत, बायोलॉजीच्या आकृत्या आहेत, विज्ञानाच्या आहेत, भूगोलातले नकाशे आहेत. ह्या सगळ्यामध्ये आपण आपलं योगदान देऊ शकतो. आणि गमतीचा भाग असा आहे की प्रकाशक शोधात असतात की आर्टिस्ट कुठे मिळत आहेत का. माझी पुस्तकं आहे मला म्हणून मला माहिती आहे की ते मला विचारतात की अहो सांगा हो कोणी असं असेल तर. पण महिला याचा विचार करत नाहीत. त्यांना फक्त चित्रकला म्हणजे आपली पेंटिंग्स आणि वॉल हँगिंग्स हे सगळं झालं पाहिजे असं नाहीये. त्यामुळे आपण थोडंसं समाजात निरीक्षण केलं पाहिजे, गरज कशाची आहे आणि माझी कला आणि समाजाची गरज ह्यांची सांगड घालून आपण बरंच काही किंवा करू हल्ली शकतो. प्रत्येकाला एक स्वतःच असं कस्टमाइज्ड ज्याला आपण म्हणतो तशा गोष्टी हव्या असतात. तर त्याच्यासाठी सुद्धा या दोन्ही कलांचा उपयोग होऊ शकतो. हो, तुम्ही तुमचं ब्रँडेड काहीतरी प्रॉडक्ट सुरू करू शकता. पण एक शिवणकला सुद्धा आपण घेतली ना तर शिवणकला म्हणजे काय, पूर्वी अशी एक शिवणकला म्हणजे ब्लाऊज शिवणे, पेटिकोट आणि जास्तीत जास्त पंजाबी ड्रेस नंतर. पण शिवणकलेला आज इतका स्कोप आहे. तुम्ही बघा कॉलेजचे गॅदरिंग्ज आहेत, हे सगळे झी महोत्सव आणि लातूर महोत्सव आणि सगळे जे हे प्रोग्राम्स चालतात, ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये नऊवारी साड्या महिला ज्या वापरतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ओपनिंगचा तर असतोच, गणेश वंदना वगैरे. आणि आज लावणे महोत्सव किती चालतात. त्यामुळे नऊवारी साड्या शिवून देणे हा सुद्धा एक फार मोठा व्यवसाय झालेला आहे. ठाण्यातनं एक महिला आहे, त्यांना त्याच्यातनं उसंत मिळत नाहीये. किंवा शाळांमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन किंवा गॅदरिंग वगैरे चालतात ना, त्याच्यासाठी भाड्यानी ड्रेस पालक आणतात. तर त्याच्यात वेगवेगळे ड्रेस आहेत. म्हणजे पोलीसचा ड्रेस असेल, मिलिटरीचा असेल, शेतकऱ्याचं धोतर असेल, हे सगळे वेगवेगळे, विवेकानंदांचा ड्रेस असेल, हे फॅन्सी ड्रेसला लागतात. कॉलेजमध्ये आज कोळी डान्स असतील, वेस्टर्न डान्स आहेत, सगळे कपडे. तर आपण एक असे कपडे शिवून ठेवले आणि भाड्याने दिले तर भाडं त्याचं 300 ते 500च्या दरम्यान त्याचं भाडं मिळतं. आणि इझिली अवेलेबल असेल तर मग काय सगळ्या राऊंड इयर वर्षभर आपल्याला त्याच्यातनं उत्पन्न मिळतं. एखादं हॉस्पिटल आपण घेतलं ना तर तिकडे वॉर्ड बॉय असतील, नर्सेस असतील, सिस्टर असतील, त्यांचे कपडे, डॉक्टरचं ॲप्रन असेल, खिडक्यांचे पडदे, चादरी, टेबल क्लॉथ, कितीतरी काम एक हॉस्पिटल. एक हॉटेल घेतलं तर आपल्याला सोफा सेटचे कव्हर्स असतील, तिकडे पण पडदे असतील, रूम मधले टेबल क्लॉथ असतील. किचन मध्ये केवढं मोठं हॉटेलचं काम आहे, त्यांचे सगळ्या वरच्या त्या टोप्या घालतात. म्हणजे मगाशी जो पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता की 10-12 गरजू महिला जर आहेत एकत्र आणि त्यांना जर मदत करायची असेल तर अशा पद्धतीचा कला सुद्धा हा अत्यंत सहजरित्या सुरू करता येऊ शकतो. उद्योग आणि व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग कसा असतो आणि कसा असायला हवा याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. आणि आपल्यामध्ये जे कौशल्य असतात किंवा ज्या कला असतात त्यांचा उपयोग आपण कसा करू शकतो व्यवसायासाठी, त्याच्याबद्दल आता मॅडमने सांगितलं. पण त्याबरोबरीने आपल्या आवडीनिवडी ह्या सुद्धा खूप त्याच्यासाठी उपयोगी ठरू शकतात का? हो, प्रत्येक महिलेमध्ये कला असेलच असं नाही, पण काहींना बोलण्याची आवड असते किंवा लहान मुलांची आवड असते, प्राण्यांची आवड असते, त्यानुसारही आपण आपले व्यवसाय सुरू करू शकतो. बोलण्याची कला असेल तर तुम्ही छोटे छोटे कथाकथनाचे कार्यक्रम आपण छोट्या मंडळांमध्ये, महिला मंडळांमध्ये तिथून सुरुवात करू शकतो. काही व्याख्यानं आपण देऊ शकतो. काही कार्यक्रमामध्ये, चर्चांमध्ये आपण किंवा बोलायचं कसं हे दुसऱ्यांना सांगू शकतो. तुमच्यासारखं सूत्रसंचालन करू शकतो. ही सुद्धा बोलण्याच्या कलेचाच एक भाग आहे. लहान मुलांची आवड असलेल्या लोकांसाठी संध्याकाळी आपण संस्कार वर्ग चालवू शकतो. कारण हल्ली सुट्टीमध्ये मुलांना काय करायचा हा मोठा प्रश्न असतो.
दुपारी काय करायचं, संध्याकाळी करायचं. एक दुपारच्या वेळामध्ये जेव्हा मुलं फार टीव्ही पुढे बसतात, तर टीव्ही पुढे बसू नये असं आईला वाटत असतं. आई नोकरीला जाते, तर मग त्या वेळात आपण जर मुलांना जमा केले, गोष्टी सांगितल्या, काही श्लोक, संस्कृत श्लोक जर शिकवले तर उच्चार छान होतात, स्पष्ट होतात. गाणी शिकवा, आणि गाणी ना मुलं उत्साहाने छान अगदी, ग्रुपमध्ये हो. फार छान गाणी म्हणतात. हो. गोष्टी काही नीतिमूल्य, आणि आता बाजारात इतकं मटेरियल उपलब्ध आहे तयारी करण्यासाठी. सीडी आपण त्यांना एखादी लावून घरामध्ये आपल्या दाखवू शकतो. त्यामुळे हे सुद्धा होऊ शकतं. किंवा लहान मुलांसाठी आता टॉय लायब्ररी वगैरे सुरू केलेल्या आहेत काही अच्छा. महिलांनी. म्हणजे खेळणी, त्यांच्या गोष्टीची पुस्तकं, सीडीज असं घरात ठेवतात. आणि प्रत्येक घरात आता एखादंच मूल असतं, त्यामुळे आई वडिलांना वाटतं की सगळं द्यायला पाहिजे मुलांना. अगदी प्रत्येक खेळणं बाजारातलं आलेलं, माझ्या मुलाला काही कमी पडलं नाही पाहिजे. पण मग एवढं घरात ठेवायला जागा तरी कुठे असते एवढी खेळणी ठेवायला. मग आपण लायब्ररीज सुरू केली तर दर 15 दिवसांनी एक खेळणं बदलायचं, पुस्तक बदलून नेऊ शकतात, सीडी नेऊ शकतात चांगल्या चांगल्या मुलांना दाखवायला उन्हाळ्याच्या सुट्टीत. त्यामुळे हे पण करता येतं. आणि प्राण्यांची समजा आवड असेल तर आता पेट सलून्स खूप निघालेत. विशेषतः प्राण्यांमध्ये आपण कुत्रे घरी पाळतात लोक खूप मोठ्या प्रमाणात. तर मी एक बघितलं, एका महिलेने इतकं छान पेट सलून 2 आहेत त्यांचे पुण्यामध्ये. तर त्यांच्या पेट सलूनमध्ये त्या कुत्र्यांची नखं कापून देतात, त्यांचे केस कापून देतात, त्यांना आंघोळी घालायच्या, त्यांचे दात साफ करून द्यायचे, त्यांचा मसाज करून द्यायचा. आणि एवढंच नाही, त्यांनी एक छोटीशी बाथरूम आत बनवली आहे, आणि बाहेर त्यांचं दुकान आहे, स्टोअर आहे सगळं. कुत्र्यांना लागणारं खाद्य, त्यांची खेळणी म्हणजे असे कुत्रे चावतात बरंच काही काही गोष्टी, त्यांची खेळणी आहेत अशी, बॉल उंच उडतो वगैरे, अशी स्पेशल खेळणी कुत्रं ज्याच्यात कुत्री रमतात. त्यांचे कपडे आहेत, कुत्र्यांना शर्ट, फ्रॉक वगैरे घालणारी पण मंडळी आपल्या इथे पण आहेत. म्हणजे पुण्यामध्ये वर्षातनं 2दा डॉग फॅशन शो चालतो डॉगचा, त्यामुळे ती विकत घेतात लोक. परत त्यांचे लोशन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणखी खूप गोष्टी, पट्टे, त्यांचे गळ्यातले पट्टे आहेत, चेन आहेत, डिझायनर सगळं. सगळं त्या विकतात पण, आणि ही सर्व्हिस पण देतात. म्हणजे कुठेतरी समोरचे किंवा आपण ज्याला म्हणत की ग्राहक काय आहेत किंवा सामान्य लोक काय आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे लक्षात घेऊन सुद्धा आपण आपला उद्योग ठरवायला लागतो. किंवा आपण जिथे राहतो त्या तिथल्या कम्युनिटीची काय डिमांड आहे त्यानुसार सुद्धा आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करून देऊ शकतो. आपल्या परिसराचा आपण अभ्यास केलाच पाहिजे. ह्या महिला ज्या म्हणतात ना, मला काय करावं ते सुचत नाही, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या परिसराचा नुसता अभ्यास नाही, तिथल्या लोकांच्या वयोमानाचा अभ्यास करा, त्यांच्या राहणीमानाचा, आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांचं शिक्षण काय आहे, आणि आपलं सुद्धा आपलं वय काय आहे, आपण घराबाहेर किती वेळ राहू शकतो, आपण वेळ किती देऊ शकतो, आपल्या घरात जागा किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि तसा विचार करून सुरू केलं पाहिजे. आणि त्यामुळे पेन्शनरची वस्ती आहे, जिथे जास्त पेन्शनर लोक आहेत, तिथे तुम्ही फॅशन डिझायनिंगचं बुटीक काढून काही उपयोग नाही. बरोबर आहे. त्यामुळे हा खूप अभ्यास आणि गरजा ओळखा, समाजाच्या गरजा खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे मी एक उदाहरण छोटंसं सांगते पटकन. मी मुंबईला राहत होते, तिथे 4 बंगल्याला मासळी बाजार, म्हणजे मासे विकायला महिला बसायच्या. तर शेवटी त्यांच्या लाईनमध्ये एक महिला बसायची, पुरणपोळ्या घेऊन यायची. ती 10 वाजता या महिला येऊन बसल्या की तिचा एवढा मोठा असा हेंडालियमच्या डब्यामध्ये पुरणपोळ्या घेऊन यायची. आणि ह्या मासेवाल्या कोळणी 10 ते 1 विकायच्या, नंतर गुण झाल्यावर ते जायच्या. हिचे पण 1-1:30 वाजेपर्यंत संपूर्ण डबा रिकामा व्हायचा. त्याचं कारण असं होतं की त्या भागामध्ये कॉस्मोपॉलिटन वस्ती खूप आहेत. गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी ह्या ज्या महिला आहेत त्यांना पुरणपोळी बनवता येत नाही, त्यांना शिकायचं पण नाही, इतकं किचकट काम नको म्हणतात, त्याच्यापेक्षा 4 विकत आणलेल्या बरे. त्यामुळे ह्या महिलांना माहित झालं होतं की हिच्याकडे असतं, त्यामुळे त्या स्वीट डिश म्हणून ते घेऊन जातात. आणि ती महिला केवढा मोठा व्यवसाय करते. तिने समाजाची गरज ओळखली. काही शिक्षण लागत नाही, काही भांडवल लागत नाही, काहीही लागत नाही. स्किल्स पाहिजेत फक्त. आपल्याकडे थोडंसं एक असं होतं का महिलांच्या बाबतीत, त्या जेव्हा व्यवसायामध्ये किंवा उद्योगात येतात, सरसकट सगळ्या नाही पण बऱ्याचदा, की एखादी अडचण येते घरामध्ये, खूप मोठा सेटबॅक येतो, कमावणारं घरामध्ये कोणी राहत नाही, आणि मग तिला स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायला लागतो घरच्यांचं पोट भरण्यासाठी. अशी कुठेतरी मानसिकता आपल्याकडे आढळते का मुळात? आणि मग तशी न असता स्वतःहूनच सुरुवात केली पाहिजे.
काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? नाही, महिलांनी स्वतःहून सुरुवात केलीच पाहिजे. प्रत्येकीला सुरुवातीला जमेल असं नाही. काय होतं, महिलांचं लग्न झाल्यावर संसार आणि मुलं ह्याच्यात इतक्या गुरफटल्या जातात की मी कधीतरी गाणं म्हणत होते किंवा मी कधीतरी नृत्य शिकलीये हे सुद्धा विसरून जातात. आणि मग जेव्हा मुलं मोठी होतात, आजकाल तर 1 किंवा 2 मुलं असतात, 10वी 12वी नंतर मुलांनाच वेळ नसतो. बरोबर आहे. त्यामुळे मुलं इतकी गुंतलेली असतात, इतकी बिझी असतात की मग मुलं बिझी, आपले पती बिझी, मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पोकळी निर्माण होते. उभा दिवस रिकामा घालवायचा? असतो. सकाळी मंडळी गेली की रात्री येतात आणि मग दिवसभर काय करायचं. आणि मग महिलांना वाटतं की माझी 40शी आले आता, मग मी काय करणार. मला वाटतं की लाईफ बिगिन्स ॲट 40 फॉर द वुमन. महिलांसाठी 40शी नंतरच तुम्ही खूप काय काम करू शकता. आणि हा जो वेळ आहे त्या वेळामध्ये केलं तर नुसतं अर्थार्जनासाठी नाही. काही महिला असं म्हणतात की काय गरज आहे आता, मुलं पण कमवायला लागली वगैरे, पण एक स्वतःचा आनंद. काय होतं, काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू केला की आपल्याला स्वतःची नव्याने ओळख होते, निर्मितीचा आनंद असतो. आणि दुसरं असं आहे ना की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स माइंड. आणि महिला तर फार भावनिक बुद्धिमत्ता जास्त असल्यामुळे कोणी एवढंसं काही बोललं तरी आपल्या डोक्यात खूप वेळ राहतं. खरी तर गोष्ट. तो विचार फार डोक्यात राहू नये, अशा कुठेतरी आपण गुंतवणूक आणि छान काहीतरी निर्माण करावं. थोड्या प्रमाणात करा, जे काय शक्य असेल ते करा, आणि त्याचा आनंद घ्या, आपल्याला गुंतवून ठेवा. हे मात्र प्रत्येक महिलेने मला असं वाटतं की केलं पाहिजे. तुम्ही आता एक जो मुद्दा मांडलात त्याच्याबद्दल विचारावंसं वाटतं की अगदी सुरुवातीला तुम्ही म्हणाला होतात की घरच्यांचा सपोर्ट तितकासा नाहीये, पण मग तो जो मिळवायचा असेल तर आत्ताचा जो तुम्ही मुद्दा मांडलात की दरवेळेला ती फक्त आर्थिक गरज असतेच अशातला भाग नाही, ती तिची नवं काहीतरी सुरू करण्याची मानसिक गरज पण असते. मग हे घरच्यांना कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे का की मी हे पैशासाठी करत नाहीये, माझ्या समाधानासाठी करते? हो, हे त्यांनी पटवून द्यायलाच पाहिजे. म्हणजे पैशासाठी करत नाहीये, गरज आहे किंवा मदत म्हणून, कुटुंबाला हातभार म्हणूनही मी करत नाही. कारण काही पुरुषांना तेही आवडत नाही. इगो प्रॉब्लेम असतो की मी एवढं कमवत असताना मी कमवतोय, मला खर्च करायला वेळ नाहीये कारण मी बिझी आहे, निदान तू तरी खर्च कर आणि त्याचा उपभोग घे. अशी एक असते. तेव्हा त्यांनी सांगायला पाहिजे की मला माझं पण थोडंसं काहीतरी, माझ्या आवडीनिवडी काही आहेत, मला पण काहीतरी करायची इच्छा आहे, तेवढं मी. आणि मला असं वाटतं की घर सांभाळून आपण हे करावं, करू शकतो. तारेवरची कसरत असते, पण घर सांभाळून आपण हे सगळं केलं पाहिजे, हे मात्र निश्चित आहे. घरी गैरसोय करून आपण उद्योग व्यवसायाच्या मागे पाहिलं की आपली घरातली शांती संपते, त्यामुळे आपलं कुठेच कॉन्सन्ट्रेशन होत नाही. त्यामुळे ते करू शकतो. आणि स्त्री तर खूप सक्षम आहे, सशक्त आहे, त्यामुळे ती जरूर करू शकते. शिक्षणाचा मुद्दा या सगळ्यामध्ये खूप महत्वाचा आहे. आता आपण जे सगळं बोलतो आहोत की ते आपल्यामधले स्किल्स आहेत, आपल्या आवडीनिवडी आहेत, पण काही वेळेला असं होतं की काही महिलांचं शिक्षण, व्यावसायिक शिक्षण ज्याला आपण म्हणूया, ते सुद्धा विशेष झालेलं नसतं. बेसिक शिक्षण सुद्धा काही जणींचं झालेलं नसतं, पण तरी सुद्धा काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करण्याची वेळ तिच्यावर येते. मग अशा वेळेला तिने कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि तिच्यासाठी कोणते कोणते स्कोप आहेत? मुळात शिक्षण नसलं तरी सुद्धा मी आता म्हटलं तसं समाजातल्या गरजा इतक्या वाढल्या आहेत. आणि मला वाटतं ज्यांच्याकडे शिक्षण नाही त्या महिलांनी सेवा व्यवसायाकडे वळावं. म्हणजे समाजाला सेवा देण्यासाठी जे व्यवसाय आहेत ते वळावे, ते त्याकडे जावं, ते करावेत. शिक्षणाचा भाग फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला कारखाना वगैरे उभारायचा असेल वगैरे ठीक आहे, पण छोटे छोटे घरी बसल्या उद्योग तुम्ही सहज करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही थोडंसं प्रशिक्षण घ्या, छोट्या छोट्या क्लासमध्ये जाऊन. अगदी कृत्रिम फुलं बनवण्याचं आहे तर आता मी बघितलं एका महिलेनी कृत्रिम फुलांचे बुके बनवून त्याची लायब्ररी सुरू केलेली आहे. लायब्ररी सुरू केली. आता फुलं शिकायला आपल्याला 3 महिने सुद्धा लागत नाहीत आणि महिला तर इतकं पटकन शिकतात कारण थोडेसे कलागुण, सजावट असतंच त्यांच्यामध्ये. ते शिकून त्यांनी लायब्ररी केली आहे. ह्या लायब्ररीमध्ये त्यांनी बुके बनवून ठेवलेले आहेत. हॉटेल्समध्ये, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये, कारखान्यांमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये, एंट्रन्सला स्वागत कक्षामध्ये आपल्याला दिसतं की मोठमोठ्या पॉट्समध्ये फुलं ठेवलेली असतात. लिटरली लायब्ररी काही महिन्यानंतर बदलायचं. म्हणजे 30-30 वर्षानुवर्ष त्यांना नसतात ना ठेवायची. आणि ताजी फुलं तर एवढी परवडतच नाहीत, म्हणजे रोज रोज बदलायला लागतील 2-3 दिवसांनी. आणि त्या खोट्या फुलांचं तरी काय करणार, सारखी विकत. म्हणून मग ती लायब्ररी त्यांनी खूप, मला ती कल्पना आवडली की इनोव्हेटिव्ह म्हणजे लायब्ररी सुरू केली. टॉय लायब्ररी, फुलांची लायब्ररी, हे खूप नवीन, ही समाजाची आज गरज झालेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण व्यवसाय केला पाहिजे. किंवा हाऊसकीपिंगचा व्यवसाय आपण म्हणतो. हाऊसकीपिंग म्हणजे कारखाने, कंपन्या,
धुवून स्वच्छ स्वच्छ करून करून देणे, देणं. मेंटेनन्स त्यांचा करणं, म्हणजे अगदी जाळ्या जळमट काढण्यापासून सगळी कामं, पंखे साफ करणे वगैरे. आपण म्हणतो हाऊसकीपिंगचा व्यवसाय हा पुरुषांकडे आहे, पण महिला पण का नाही करू शकत? मी मुंबईला वर्सोवाला राहत होते, तिथे एका महिलेने हा व्यवसाय सुरू केला होता, कारण तिथली सगळी एरिया एलिट एरिया होती, सगळे फिल्म स्टार आणि हे सगळे एरिया असल्या आजूबाजूला असल्यामुळे तिला ते शक्य झालं. काय भांडवल आहे त्याच्यात? काही नाही लागत तुम्हाला. 1-2-4 कामगारांना हाताशी घ्या, साबण पावडर, 2-3 ब्रश, आणि घरं धुवून द्यायच्या त्या बाई दिवाळीच्या आधी, आणि स्क्वेअर फुटावर रेट लावलेला होता आणि त्यांनी. जी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते दिवाळीच्या आधी, तर ज्याचा खूप कंटाळा येतो पण घरच्या आज काय झालंय, महिलांना नोकरी करतात, त्यांना त्या काय काय करणार? 4 दिवसाची सुट्टी मिळते, त्याच्यामध्ये त्यांना फराळाचं करणार का, घर साफ करणार, परत कुठेतरी 2-3 दिवस फिरायला जायचं असतं, नातेवाईकांकडे जायचं असतं, काय काय करणार? त्यामुळे ही आज एक गरज झालेली आहे, किंवा ज्येष्ठ नागरिकांना सेवा पुरवण्याचा एक चांगला व्यवसाय आहे. त्यांच्याबरोबर फिरायला जायचं संध्याकाळी ज्येष्ठ वगैरे. नागरिकांना एक म्हणजे एका महिलेने सुरू केलं आहे की त्या 500 रुपये महिना असं घेतात प्रत्येक फॅमिलीकडनं. मग त्यांचे चेक भरायचे बँकेतले पुस्तकं अपडेट करून आणायचे, पेन्शन त्यांची अपडेट करून आणायची असेल, डॉक्टरकडे घेऊन जायचं, भाजी आणून द्यायची, गावाला जाताना स्टेशनवर पोचवून द्यायचं, गावाहून आल्यावर त्यांना घेऊन कारण त्यांना मदत लागते, रस्ता क्रॉस करायला सुद्धा मदत लागते. त्यामुळे ही सगळी कामं आपण जर आपल्या भोवती असं वाटलं की सगळे पेन्शनर लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, तर हा पण व्यवसाय करू शकतो. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ह्या, आणि ज्याच्यामध्ये मॅडम म्हणतात तसं की आपण सेवा एक पुरवतोय आणि त्याच्यामधनं आनंद सुद्धा निश्चितच तेवढा मिळत असेल. आपल्याला अकोल्याहून फोन आहे, उषा मोरे आपल्याशी बोलतायत. हॅलो, बोला बोला उषा. मला शैलेजा सांगताईंना विचारायचं आहे की मला साड्यांचा व्यवसाय करायचा आहे. बर, हॅलो, हा बोला ना, पुढे. हा, साड्यांचा व्यवसाय करायचा आहे, तर त्याच्यासाठी मला मार्गदर्शन करा. बरं बरं. उषाताईंचा असा फोन होता की त्यांना साड्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? छान प्रश्न त्यांनी विचारला. म्हणजे बरेच महिला हे करू शकतात. साड्यांचं तुम्ही वेगवेगळ्या राज्यातल्या साड्या जर स्वतःच्या घरी विकायला ठेवल्यात, आज आपल्या भारतामध्ये इतकी व्हरायटी आहे. काश्मीरचं कशिदा आहे, गुजरातमध्ये बांधणी आहे, कलकत्त्याची कॉटन साडी आहे, खाली कांजीवरम साऊथमध्ये आहे, वरती नॉर्थला बनारसी सिल्क आहे, आसाम सिल्क आहे. सिल्कमध्ये 4 प्रकार आहेत आपल्याकडे आणि खूप वेगवेगळी व्हरायटी आहे. तर त्या जर तुम्ही तुमच्या घरी ठेवल्या आणि बाजारभाव म्हणजे दुकानापेक्षा कमी किंमत थोडी कमी किंमत ठेवलीत, कारण ते तुम्हाला परवडण्यासारखं आहे, कारण तुम्हाला इतर खर्च काही नसेल जो एसी आणि लाईट आणि नोकरांवर जो होतो. तर महिलांना काय असतं, थोडी जरी कमी किंमत असली ना तरी ते तुमच्याकडनं साडी घेतील, आणि असे तुम्ही ठेवलात तर तुम्हाला हळूहळू ऑर्डर्स मिळायला लागतील की ह्यातली पण ह्या रंगाची मला हवी आहे ती. किंवा दुसरं एक करता येईल की तुम्ही प्लेन सिल्क किंवा प्लेन साड्या घ्या, सिंथेटिक मटेरियल घ्या किंवा सिल्क घ्या, आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी करून द्या. एम्ब्रॉयडरीचं एक मशीन जर तुम्ही घेतलं तर मशीन एम्ब्रॉयडरीवर पटकन होतात, आणि एम्ब्रॉयडरी करून द्या. नंतर तुम्हाला ब्लाऊजवर पण एम्ब्रॉयडरी, कुर्त्यांवर एम्ब्रॉयडरी करण्याचे पण ऑर्डर्स त्याच्यातनं मिळतील. त्यामुळे हे तुम्ही निश्चितच करू शकता. आणि अजून सेवांबद्दल आता ह्यांनी जो विषय काढला, चांगला विषय होता हा. परदेशामध्ये सुद्धा आपण सेवा पुरवू शकतो. आज परिस्थिती बदलली आहे. आज आपले लोक इतके परदेशामध्ये गेलेले आहेत आणि तिकडे सणवार समारंभ खूप उत्साहाने साजरे करतात. त्या निमित्ताने एकत्र यायला मिळतं, चांगले कपडे घालायला मिळतात, मराठीत बोलायला मिळतं. त्यामुळे दिवाळीचे पॅकेट्स बनवणे किंवा दिवाळीच्या सणाला लागणारा म्हणजे रांगोळी असेल, रांगोळीचे रंग, ते स्टिकर्स असतील, रांगोळीचे छाप असतील, पणत्या आहेत, दाराचं शुभ दीपावलीचं तोरण आहे, फोल्डेड कंदील आहे, हे सगळं जर आपण एक पॅकेट बनवून पाठवलं, किंवा संक्रांतीचे हलव्याचे दागिने असतील, बोरन्हाणीसाठी जे खराब न होणारं सामान आहे ते असेल, लाडू असतील, तिळाचे लाडू, वड्या, जे काय असेल ते पण आपण एखादं चांगलं पॅकेट जर बनवून पाठवलं तर ते तिकडे, किंवा सत्यनारायणच्या पूजा खूप तिकडे चालतात, तर असं एक पॅकेट बनवलं की अगदी पळी, पंचपात्र, ताम्हण, दोन छोट्या समया, निरांजन, उदबत्ती, कापूर, धूप, अगदी काळे तीळ त्याला लागतात, ते सगळं जे अगदी छोटा चौरंग आणि छोटे पाट सुद्धा असं एक पॅकेट एक गृहस्थ बनवतात ते, आणि पूर्ण बॉक्स सत्यनारायणच्या पूजा एकदा लोक घेतात, त्यांना ते काय. मला काय वाटायला लागलं माहितीये, आपल्याला जे सुचतं ना ते बऱ्याचदा हवेत विरून जातं.
त्यापेक्षा ते सरळ जर आपण नोट डाऊन करून ठेवलं ना तर त्याचे कितीतरी उद्योग आपण सुरू करू शकतो, नाही का? बऱ्याचदा असं होतं की चर्चा होतात, हा हा आपण हे करूया, आणि मग पुढे काहीच घडत नाही. परदेशात साड्या पाठवण्याचा सुद्धा हो, व्यवसाय खूप खूप चांगला आहे. मोठा. पैठणीला आज आपल्या तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मला या निमित्ताने तुम्हाला असं विचारायचं आहे की 100 महिला उद्योजकांच्या तुम्ही मुलाखती घेतल्यात, त्यांच्याशी बोलत असताना किंवा त्यांच्या मुलाखती घेत असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी जाणवल्या ज्या सगळ्या महिलांमध्ये आहेत आणि त्यांनी त्या करता येणं त्यांना शक्य आहे? काय वाटतं तुम्हाला? महिलांच्या सगळ्या मुलाखती घेतल्या आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ह्या सगळ्या सामान्य घरातल्या महिला आहेत आणि पण त्यांचं कर्तृत्व मात्र असामान्य आहे. अत्यंत धडपडीने आणि खूप खडतर प्रवास केलाय, पण त्या हारल्या नाहीयेत. हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे मला त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की ह्या नद्या आहेत सगळ्या. नदी असते ना ती डोंगरात उगम पावते, ती झऱ्याच्या स्वरूपात असते. तुम्ही जसं म्हणालात की सुरुवातीला नफा वगैरे काही नसतो फार, तिची शक्ती कमी असते. रस्त्यामध्ये इतके काटे कुटे, झाडं झुडपं, खडक, कठीण खडक सगळं ओलांडत चाललेली असते. मध्ये मोठा वृक्ष आला तर नदी कधी फिरत नाही, कधी फिरलेली परत फिरलेली बघितली नाही. ती त्याला वळसा घालून जाते आणि पुढे जर आणखी मोठा खडक आला जो तिच्या ताकदीच्याही बाहेरचा आहे तर ती स्वतःला झोकून देते, ज्याला आपण धबधबा म्हणतो. आणि मग तिचं लक्ष एकच असतं, समुद्राला जाऊन मिळणे. मला वाटतं सगळ्या या नद्यांसारख्या आहेत, आपल्या दिशेने प्रवास त्यांचा सुरू ठेवलेला आहे. आणि अनेक महिला अशा आहेत की पती निधनानंतर त्यांनी सांभाळलेला आहे, अत्यंत खंबीरपणे सांभाळलेला आहे. म्हणजे एक महिला त्यांच्या पतीचं रिक्षा चालवताना निधन झालं, त्या काहीही शाळेत गेलेल्या नाही, शिक्षित नाही, आणि काय करायचं मोठा प्रश्न होता. लहान मुलगी होती. त्या बाईंनी त्या पतीची रिक्षा त्या पुण्याला पुणे ते धारावी रिक्षा चालवत होत्या कित्येक वर्ष, 5 एक वर्ष. आता त्यांनी एक व्हॅन घेतली आहे आणि व्हॅनमध्ये मुलांना शाळेत सोडतात. त्या स्वतः आणि एका व्हॅनच्या 2 व्हॅन्स केल्यात त्यांनी आता. आणि त्यांनी स्वतःचा फ्लॅट घेतलाय आता सिंहगड रोडवर. मला कौतुक वाटलं त्यांचं. शिक्षण नाहीये, जागा नाहीये, भांडवल नाही, हे काही नाहीये, काही अडचणी आपल्यामध्ये येत नाहीत, फक्त आपला आत्मविश्वास खंबीर पाहिजे. आणि मला वाटतं या जिद्दीने पुढे गेलेल्या आहेत. आणि या सगळ्या अशा ह्या महिला आहेत ना, ह्या सगळ्या छोट्या छोट्या पणत्या आहेत इकडे तिकडे तेवणाऱ्या, त्यांचा उजेड सगळीकडे आहे, पण ह्या पणत्यांमध्ये आता भर पडायला पाहिजे. आणि मग सगळं असमंत उजळून निघेल. आणि क्षमता आहे तुमच्यामध्ये, तेवढी ताकद आहे, तेवढी क्षमता आहे, सगळे गुण आहेत, फक्त आपल्या मनाचं निश्चय झाला पाहिजे. आपल्याकडे शेवटची काही मिनिटं आहेत, तर आता जाता जाता पुन्हा एकदा आपण थोडासा जर एक असं म्हणूयात की आढावा घेतला की जर उद्योग आणि व्यवसायामध्ये एखाद्या स्त्रीला यायचं असेल आणि नुसतं यायचं नाहीये, तर तिला त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचंय, तिला तिची स्वतःची ओळख निर्माण करायची, तर कोणत्या गोष्टी तिने सांभाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत? काय सांगाल तुम्ही? उद्योग व्यवसायासाठी लागणारे गुण तर आपण सुरुवातीलाच सांगितले. पुन्हा एकदा मी त्याची पुनरावृत्ती करते की अखंड मेहनतीची तयारी, प्रामाणिकपणा, दर्जा टिकून ठेवण्यासाठी असलं. नेतृत्व गुण असले पाहिजे. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वावरायला पाहिजे. त्याशिवाय माणसं टिकत नाहीत आणि माणसांशी शिवाय आपला व्यवसाय होऊ शकत नाही. पण महिलांचा एक छोटासा अवगुण म्हणूया या उद्योग व्यवसायासाठी, तो म्हणजे अतिशय भावनाशीलता, भावनिक बुद्धिमत्ता. त्यामुळे कधी कधी असं होतं की आपल्या हाताखालचे कामगार असतील ते त्याचा गैरफायदाही घेतात आणि जास्त आपण अत्यंत दयाळूपणे त्यांना सवलतीत घेत गेल्यावर त्याचाही एक परिणाम होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे गिऱ्हाईकांनी काही आपल्या उत्पादनावर टीका केली तर ते महिलांना फार डासतं. पुरुष फार त्याचा उत्तम प्रकारे स्वीकार करतात, पण स्त्रीला ते पटतच नाही की माझं, पण बदलत्या समाजानुसार आपलं उत्पादन बदलायला पाहिजे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन महिलांनी बाळगला पाहिजे, जो फार कमी असतो महिलांमध्ये. फार आपला भावनात्मकतेमुळे असेल, नकारात्मकता जास्त असते, ती आपण बदलली पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोनाने टीका घेतली पाहिजे. आज तुम्हाला उत्पादन समोरच्याला जे पाहिजे ते द्यायचं आहे आपल्याला. खरी गोष्ट. म्हणजे पु ल देशपांडेंनी छान लिहिलं एका ठिकाणी की पानवाला जो असतो ना, तो खरा पानवाला तो जो समोरच्या गिराईक न सांगता समोर गिराईक आल्याबरोबर त्याच्या हातात पान देतो, त्याला हवं तसं पान देतो, तो खरा पानवाला. हा दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे. मेहनत तर केलीच पाहिजे आणि न डगमगता पुढे मार्ग निघतात. एक दरवाजा बंद झाला तर
दुसरे अनेक दरवाजे उघडलेले असतात, पण आपल्याला शोधायचे असतात. ते पडताळून शोधाय- बघणं सुद्धा गरजेचं शोधायचं आहे. असतं. एकाच ठिकाणी न थांबता थांबता. हे नाही जमलं तर ते दुसरं. म्हणजे आपण व्यवसाय चेंज सुद्धा करण्याची आपली मनाची तयारी पाहिजे, तेवढी खंबीरता पाहिजे आणि या सगळ्यासाठी आत्मविश्वास तर पाहिजेच. बरोबर म्हणजे लोकमान्य टिळकांनी म्हटलंय ना की समोर अंधार असला तरी पलीकडे उजेड आहे, उजेड हे आहे, लक्षात क्या ठेवा. बात आहे. अंधार बघून जो उलटा फिरतो त्याचं काही काही होत नाही. बरोबर. त्यामुळे उजेड आहे हे लक्षात ठेवा आणि अंधार पार करा. आणि जो संवाद साधायचा असतो की माझं प्रोडक्ट एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी माझ्यामध्ये संवाद असणं गरजेचं आहे, तो आत्मविश्वास तो सुद्धा तिला नक्की तिच्यामध्ये आणता येतो. मला सगळे कला आहेत पण मला ती पोहोचवता येत नाही तर त्याचा उपयोग नाही होणार ना काही. उद्योग व्यवसाय म्हणजे बोलता तर आलंच पाहिजे, समोरच्याला कन्व्हिन्स करता आलं Exactly. पाहिजे, त्याशिवाय आपला व्यवसाय वाढत नाही. पण असं आपल्याला वाटलं की नाही आपल्याला शब्द सुचत किंवा नाही, काही असतात काही लोकांना कमी बोलतात, बरोबर. अबोल असतात, तर थोडीशी आज इतके वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे कोर्सेस आहेत संवाद कला शिकवण्याचे. तुम्हाला इंग्लिशमध्ये संवाद साधायचा असेल काही तर इंग्लिशमध्ये बोलण्याचे सुद्धा आहेत, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस आहेत. ते क्लासेस तुम्ही केले पाहिजे. परदेशात तुम्हाला समजा काही करायचं असेल बरोबर तर आहे. तुम्ही करून वाढवलं पाहिजे आपली कला. म्हणजे संधी सगळीकडे आहे, फक्त ती कुठे कुठे आहे आपल्याला जर समजलं तर तिचं सोनं करणं तितकंसं अवघड नाही. एवढं जर आपण मनाशी पूर्णतः अगदी पाठ करून घेतलं तर महिला उद्योग आणि व्यवसायामध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतात, किंबहुना त्यांच्यामध्ये त्या क्षमता उपजतच आहेत. मॅडम आज इथे आलात आणि खूप मोठा प्रश्न आहे, खरं खूप मोठा आवाका आहे या विषयाचा, तरी सुद्धा या एका तासामध्ये खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार मानते. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार. खूप छान प्रश्न विचारले तुम्ही आणि या चर्चेचा तुम्हाला सुद्धा नेमका आणि नक्की फायदा होईल हीच एक अपेक्षा आहे या कार्यक्रमाची सांगता करताना. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.